आता पाकिस्तानला कमरतोड जवाब दिलेलाच आहे आणि अनेक देशांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। खरं म्हणजे हा एअर स्ट्राईक करताना कुठल्याही निरपराध नागरिकाला इजा होणार नाही याची काळजी आपल्या सैनिकांनी घेतली, परंतु त्याच्या उलट आपले निरपराध बेकसूर यात्री पर्यटक यांना मारण्याचं काम त्या पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांनी केलं आणि त्याला चोख उत्तर मिळालेलं आहे। आणि म्हणूनच आता त्यांनी म्हणाले होते चुन चुन के मारेंगे, तर भारतीय सैन्य दलाने ढूंढ ढूंढ कर मारेंगे असं काम केलेलं आहे आणि यापुढे देखील असंच चोख उत्तर या पाकड्यांना मिळेल, यामध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही। आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीय सैनिकांवर एक विश्वास आहे आणि म्हणून आपल्या भारतीय सगळे देशवासीय लष्कराच्या मागे आहेत, मोदीजींच्या मागे उभे आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। पिंपरी चिंचवडचे आपले खासदार बारणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे 3 नगरसेवक आहेत, 2 संघटक आहेत, 7 उपशहर प्रमुख आहेत, 2 लोणावळ्याचे नगरसेवक, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि नावं घेत नाही मी, तालुका संघटक आणि काँग्रेसचे युवक अध्यक्ष, या ठिकाणी अनेक लोकांनी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्याचबरोबर आपले संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जे शिवसेनेची महत्त्वाची विंग जी आहे स्थानिक लोकाधिकार समिती, या स्थानिक लोकाधिकार समितीचे विजय परब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि स्थानिक लोकाधिकार समिती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संघटन वाढवण्याचं काम, पक्ष वाढवण्याचं काम आणि जे जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम स्थानिक लोकाधिकार समिती बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत होती आणि त्यांनी आज सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सोडवले जातील ही खात्री आणि ग्वाही देतो। पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप आणि पावसाने देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे। आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।